नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ई-पीक पाहणी असल्यामुळे आता जमाबंदी आयुक्तांनी पीक पाहणीला मुदतवाढ देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. आता ई-पीक पाहणीच्या अंतर्गत पिकाची नोंदणी सातबारावर करण्यासाठी शेतकरी मोबाईल ॲपच्या माध्यमातून 20 सप्टेंबरपर्यंत ही ई-पीक पाहणी करू शकतात. यांच्यामध्ये शेतकऱ्यांना अर्थातच 6 दिवसाची मुदतवाढ मिळणार आहे. पण याबरोबरच यामध्ये पात्र जमाबंदी आयुक्तांनी असे स्पष्ट केले की सहाय्यक स्तरावरती ई-पीक पाहणी त्यांच्या मुदतवाढ देण्यासाठी निर्णय जमाबंदी आयुक्तांनी घेतलेला आहे. सहाय्यक स्तरावरती पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर अशी मुदत पहिल्या वेळेस जाहीर करण्यात आलेली होती, पण करण्यात निश्चित आले. जमाबंदी आयुक्तांनी वाढवलेल्या पत्रकामध्ये असं सांगण्यात आलेले होते की 1 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत सहाय्यक स्तरावरून केले जाणार ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी पुढच्या काळातही या ई-पीक पाहणीचा लाभ किंवा फायदा घेऊ शकतात, कारण राज्यांमध्ये सर्वांचाच खोडा ई-पीक पाहणीला सर्वात मोठा अडथळा ठरलेला आहे. शेतामध्ये नेटवर्क नसतं, त्याचबरोबर सातत्याने सर्व्हर डाऊन असतं, त्यामुळे शेतकऱ्यांना यासारख्या अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला आहे. या सगळ्यात पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्यासाठी